नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. आमचे हे भुईमुंग आहे, ते आमचं झाड आहे. आणि कसलं झाड आहे? हे हां, पाहिलं. Oh my god. तुला माहित नाही. चल पटकन चल, आता दुसऱ्या गोष्टी सांगू आपण. हे सगळं शेत आहे आपलं आणि याच्यामध्ये भुईमुंग वगैरे लावलेलं आहे. हे निंबाचं झाड आहे. हा स्वामी. अरे आता सुट्ट्या लागल्या तर मी आली आहे गावाकडे आणि आता शेतात आम्ही असं चक्कर मारत होतो तर खूप मस्त वाटतंय. मोकळी हवा आणि खूप छान वाटतंय. आता आम्ही ना शेतामध्ये लावलेले भुईमुंग, त्याच्यानंतर आम्ही आता लावणारे आय थिंक सो भाजीपाला लावणार आहे आणि बाकी काही नाही, असं सहज फिरतोय. मज्जा. आम्हीची खूप जास्त मस्ती चालू राहते आणि त्याची सायकल आहे, ती सायकलसुद्धा तो घेऊन येतो शेतात. आता तो काय दाखवतोय, इथे डाळिंब लावलेले. अरे डाळिंब ते दाखवायला तो खास आला होता इथे की काका डाळिंब लावले, अक्का डाळिंब लावले. आणि ही माझी मम्मी आहे जी बघते की भुईमुंग कसे लावले, भुईमुंग कसे बघू शकते. हे जे आहे हे भुईमुंगाचं शेत आहे, ते भुईमुंग लावलेलं आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि इथे जे आहे आत्ताच डाळिंब लावलेले आहेत. याचं इरिगेशन आय थिंक सो पाईपलाईन थ्रू झालं आहे. आता खूपच छोटे हे झाड, बट ते स्वामी आणि पप्पांच्या वेगळ्याच गप्पा सुरू आहे. इकडे मम्मी ना तो खूप मस्तीखोर आणि असा एकदम नटखट मुलगा आहे. तर त्यांनी एक रील बनवली, ते रील तुम्ही बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन. मम्मी काय ऑब्झर्व करते काही माहिती नाही. आणि पप्पा आणि स्वामी तिकडे गेलेले. मम्मी बोलते त्यांना चला. आता मम्मी बोलते की घरी जाऊन स्वयंपाक करू, पण त्याचं म्हणणं आहे की फिरून घेऊ. सांग रे स्वामी, आपल्या शेतात काय काय लावलंय? आपल्या शेतात डाळिंब आहे. तर स्वामी तुम्हाला आहे ना सांगणार आहे की काय काय लावलेलं आहे शेतात. सांग. आमच्या शेतात डाळिंब आहे, नागरलेलं आहे आमचं शेत. आणि इकडे आमचं शेत आहे आणि तिकडे आमचं नाही का गवार लावलेला आहे. इकडे आमची पोल्ट्री आहे, तिकडे पोल्ट्री आहे. हा, तिकडे आमचं घर आहे, तिकडे पोल्ट्रीच्या साईडला. आणि आम्ही इथे आलेलो आहे आता कुठे जायचंय फिरायला? आता फिरायला जायचंय का तुला? कुठे जायचंय सांग. काटा, याला काटा पण टोचलेला आहे. दाखव रे, कुठे टोचला रे? दाखव दाखव. इथं काटा नाही आहे तिथे. काढून घेतलं. बघा बघा स्वामी पळत चाललाय. ए पुढे बघ पुढे. त्याची सायकल एकदम खास सवारीसाठी आहे शेतात. का रे स्वामी, तुझी सायकल खूप खास आहे ना? शेतात चक्कर मारायला खास सायकल पण आहे. मस्त हवा घेत घेत थोडी स्लिप पण होऊन जाते त्याची सायकल. बघा बघ, स्लिप पण होऊन जाते, पण तरी तो चालवण्याचा प्रयत्न करत असतो. इथे सगळे ना हे घास वगैरे असतो ना, त्याच्यासाठी म्हणजे गुराढोरांसाठी लावलेले इथे. तो एकदम फास्ट गेला बरं का, एकदम फास्ट. अक्का अक्का म्हणतोय तो आता. थांब थांब. फार्म आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की पशुपालन वगैरे, तसं आमचा जोडधंदा पण आहे, पोल्ट्री आमचं. ओके, ते बघू शकता या दोघांचं जिव्हाळ्याचं नातं. नंतर एक मस्त मजा येते, कसं आजी बाबांचं प्रेम आहे. तोडते काय मम्मी? गवारच्या शेंगा आहे, ते तोडते. बोल भांड घेऊन गवारच्या शेंगा. हा, आत्ताच पाऊस पडलेला आहे, एकदम हिरवगार आणि थंड वातावरण झालं. आम्ही त्याच्यामध्ये चहा पाऊस पडला लगेच हिरवं होऊन गेलं. पहिलाच स्वामी पाऊस बघा पडला. काय सांग.
पहिलाच पाऊस पडला. याने इकडचा आपली पिला का या गळ्यात गरम होतं. थँक्यू. आणि आता आहे ना पुरणपोळी करायसाठी आजीने बनवलेले कणिक आणि तिकडे ना काकां ते हे बनवत आहे, चूल बनवत आहे. आपण बघू बरं. ते काय करून राहिले? नंतर हे असं झालेलं आहे. पाऊस पडला तिथे चालू आहे. इथून बघू शकतो इथे चालू आहे. ते चूल मांडली आता, त्याच्यावर खापर पण ठेवलं, त्याच्यावरती आता पुरणपोळ्या बनणार आहे. आणि हा जो आंबा आहे त्याला कैऱ्या लागल्या आहे मस्तपैकी. त्याच्यानंतर नारळाचं झाडसुद्धा आहे आमच्याकडे, आणि नारळाचं झाड आणि मोगऱ्याचं फुलांचं झाड, त्याचा पण खूप छान सुगंध येतो आहे. खूप मस्त वाटतं जेव्हा आपण गावाकडे येतो. आणि हा व्लॉग आहे डे 2चा. सो स्टे ट्यून विथ अस. ओके. अरे आता आपण गाडीवर जाऊन पाणी घेऊन येणार आहे. कुठे जायचंय? असं जायचं, इकडे जायचं, नाही का ते मोठं शहर दिसलं ना त्याच्या बाजूला घुसून जायचं आणि ते पाणीचं डबकं दिसलं ना तिथे घुसून जायचं. आणि तिथे काय करताय मम्मी ते सांग. तिथे हां मम्मी ते नाही का तुला मांडलं, आता इकडे येत आहे. मन थँक मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे आमच्या गावात कसं ऊन आहे. आमच्या गावात पाऊस पडला पहिले, मग आजी कधीच मरते, मग तिकडे हातच होते. इकडे या. आता डाळ भिजत होती. भिजत होती का शिजवत? शिजवत होती. आणि आता आम्ही कुठं चाललो? आम्ही आता चाललो पाणी आणायला ना. पाणी आणायला. तिकडे हां आता आम्ही सांगू तुम्हाला पुरणपोळ्या कशा बनता. म्हण पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते सांग. आज पुरणपोळ्या बनवायच्या आहे. पहिले आपण कणिक घ्यायचं, पण पीठ करायचं, आणि पीठ मळलं तर असं करून घ्यायचं. मग डाळ टाकायची त्याच्यात, डाळ टाकली का रोळ करून घ्यायचा, परत लाटायचं. लाटलं गेलं का मग लगायचं, नाही का. त्याच्यावर खापरवर टाकायचं. खापर शिजलं का मग काढून घ्यायचं. काढलं का खाऊन घ्यायचं कटून.